my side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun. नमस्कार भावांनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत आषाढी एकादशी निमित्त बॅनर एडिटिंग. विठू माऊलीचे झकास बॅनर आपण आज तयार करणार आहोत. त्यासाठी सर्वात प्रथम आपण पिक्सल लॅब ॲप्लिकेशन हे ओपन करून घेणार आहोत आणि जे काही डिफॉल्टचे टेक्स्ट आहे त्याला सिम्पली डिलीट करून घ्या. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मी तुम्हाला जे मटेरियल दिलेलं आहे ते तुम्ही पासवर्ड टाकून एक्स्ट्रॅक्ट केलंच असेल तर त्यातले त्यात हे बॅकग्राऊंड जे आहे ते आधी सिलेक्ट करून घेऊया. बॅकग्राऊंड सिलेक्ट झालेला आहे. त्याचा एक्सपेक्ट रेशो आपण 100 करून घेऊया. त्याला लॉक करून घेऊ. अशाच प्रमाणे आपण दुसरी जी PNG आहे ती आपण ॲड करून घेऊया. त्यानंतर विठ्ठलाची अशी छान PNG पण ॲड करून घेऊया. आणि ॲड केल्याच आपण तिला लॉक करून घेऊया जेणेकरून ती हलणार नाही. प्रत्येक PNGला ॲड केल्यानंतर लॉक करायचं आहे जेणेकरून एडिटिंग तुम्हाला सोपं जाईल आणि ते हलणार नाही. एक्सपेक्ट रेशो 100 लॉक करून घ्यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि जी काही आपली कॅलिग्राफी आहे ती आपण ॲड करून घेऊया. हे मटेरियल मागे पुढे झालेलं आहे मित्रांनो. सेव्ह करताना तुम्हाला ते समजू शकेल. शुभेच्छाची PNG ॲड करायची आहे. तिला आपण लॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे काही स्लोगन आहे स्लोगन ॲड करून द्यायचं आहे. लेअरच्या पॅनलमध्ये जाऊन लॉक करून द्यायचं आहे. तर आपण शुभेच्छुकचा जो फोटो आहे आपल्या मॉडेलचा त्याला ॲड करून घेऊया. शुभेच्छुक ही PNG आहे ती ॲड करून घेऊया. लेअरच्या पॅनलमध्ये जाऊन लॉक करून घेऊया. शुभेच्छुकचं नाव मित्रांनो ही मी PLP सुद्धा दिलेली आहे. ते तुम्ही एडिट करून तुमचं नाव टाकू शकता. फॉन्ट पण मी असे सिंपल वापरलेले आहेत जेणेकरून तुम्हाला काही त्रास होणार नाही. श्रीलिपी वगैरे फॉन्ट वापरलेले नाहीत मी यामध्ये. हे PNG डबल झालेली आहे त्यामुळे याला डिलीट करून घेऊया. फायनली आपण डेट PNG ॲड करून घेऊया.
एक्सपेक्ट रेशो 100, पॅनलमध्ये जाऊन लॉक. तर फायनली आपलं बॅनर हे पूर्ण एडिट म्हटले म्हणजे अरेंज झालेलं आहे. तर ते आपण फायनली सेव्ह करून घेऊया. सेव्ह ॲज इमेज, याची क्वालिटी आहे ती आपण अल्ट्रा करून घेऊया आणि याला सेव्ह करूया. तर मित्रांनो, फायनली आपलं बॅनर सेव्ह झालेलं आहे. तर त्याची क्वालिटी एन्हान्स करण्यासाठी आपण त्याला रिटच ॲप्लिकेशनमध्ये घेऊन जाऊया. एन्हान्सच्या ऑप्शनला क्लिक करून आपण जे बॅनर सेव्ह केला आहे ते आपण सिलेक्ट करून घेऊया आणि याला आपण एन्हान्स करूया. तर मित्रांनो, हे पेड व्हर्जन असल्यामुळे इथं एक ॲड येणार आहे. ती ॲड आपल्याला बघावी लागते. बघितल्यानंतर ते आपण क्लिक करूया. तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, की जेणेकरून माझे भविष्यातले जे व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. ॲड स्किप झालेली आहे 100%. बघा, तुम्ही बिफोर आणि आफ्टर क्वालिटी बघू शकता. हे एन्हान्स झाल्यानंतर अशी क्वालिटी आहे, त्याच्या अगोदर अशी होती. बघू शकता. याला आपण सेव्ह करूया. मित्रांनो, आषाढी एकादशीवर अजून खूप सारे बॅनर मी रेडी केलेले आहेत. ते पण नक्कीच मी तुम्हाला दाखवेल आणि ते पण कसे करायचे ते पण तुम्हाला सांगेन. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. तर फायनली आपलं बॅनर हे सेव्ह झालेलं आहे. त्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.